29 तारखेच्या आत मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करा, अन्यथा अंतरवाली सराटीमध्ये 30 तारखेपासून आमरण उपोषण करणार. जरांगेंचा इशारा. 1994च्या धर्तीवरच सातारा, कोल्हापूर, पुणे या संस्थांचा GR काढा. जरांगे मागणीवर ठाम. मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ सुरू. जरांगेंचा आरोप. तर मराठ्यांची फसवणूक करू नका, सर्व पक्ष मराठ्यांनी साथ द्यावी. जरांगेंचं आवाहन. तर सर्व अभ्यासकांना 28 मेला अंतरवालीमध्ये येण्याचेही आवाहन. राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवारांची तक्रार. सूत्रांची TV9 मराठीला माहिती. अजितदादांच्या राष्ट्रवादीमधला अंतर्गत संघर्ष आता पवारांच्या कोर्टात. पवारांनी कुटुंबप्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज द्यावी, बड्या नेत्याची मागणी असल्याची सूत्रांची माहिती. एनसीपीच्या अंतर्गत घडामोडींवर तटकरे पटेलांशी पवारांची चर्चा. तर पटेल तटकरेंचं पवारांनी ऐकून घेतलं, मात्र यावर काहीही प्रतिक्रिया दिली नसल्याची सूत्रांची माहिती. माझा 42 वर्षांचा राजकीय प्रवास आहे. मला जेव्हा बोलायचंय त्यावेळी नक्की बोलेन. पार्थ पवारांवरून माध्यमांच्या प्रश्नावर तटकरेंची ही प्रतिक्रिया. दादांच्या राष्ट्रवादीच्या दिल्लीच्या कार्यालयामध्ये तटकरे आणि पटेलांच्या नावाच्या पाट्या. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या नावाच्या कार्यालयामध्ये पाट्या. तर दोन्ही नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या कार्यालयामध्ये येण्यास बंदी असल्याच्याही चर्चा होत्या. नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या मनीषा वाघमारेच्या पतीचं पुण्यातल्या बिब्वेवाडीमध्ये हॉस्पिटल. मनीषा वाघमारेचा पती संजय वाघमारेचा दातांचा दवाखाना. तर मनीषा वाघमारेच्या पतीचीही आता चौकशी केली जाणार. नीट पेपरफुटी प्रकरणाचा मास्टरमाइंड सीबीआयच्या ताब्यात. लातूरमध्ये सीबीआयचा तपास आणखी सुरूच. तर PV कुलकर्णी NTA साठी पेपर सेट करायचं काम करायचा, त्यानंच नंतर हा पेपर फोडल्याचं तपासात समोर. नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणाविरोधात लातूरमध्ये काँग्रेसची निदर्शनं. तर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देण्याची काँग्रेसची मागणी. काँग्रेसचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन. मुंढवा जमीन घोटाळ्याचा मी खुलासा केला. पार्थ पवारांचं नाव या घोटाळ्यामध्ये आहे, पण अहवालात त्यांचं नाव कुठेच नाहीये. यामागे भाजपचं आणि सुनील तटकरे गँगचं षडयंत्र. मुंढवा जमीन घोटाळ्यावर अंजली दमानी यांची प्रतिक्रिया. अमेडिया कंपनीचे दिग्विजय पाटील यांच्यावर पुरवणे दोषारोपपत्र. ही कारवाई केवळ टोकन कारवाई वाटते. अमेडिया कंपनीमध्ये दिग्विजय पाटील 1% तर पार्थ पवार 99% भागीदार. मुंढवा जमीन घोटाळ्यासंदर्भात दोघेही जबाबदार आहेत. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचं ट्विट चर्चेत. राज्याच्या रेती आणि वाळू धोरणामध्ये आता बदल. वाळू घाटातील एकूण वाळू साठ्याच्या 10% वाळू EWS घरकुलांसाठी देणार. महसूल मंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय. सलग तिसऱ्या दिवशी सोनं आणि चांदीच्या दरात घसरण. सोन्याच्या दरात 1500 रुपयांची तर चांदीच्या दरात 3000 रुपयांची घसरण. सोन्याचा दर आता GSTसह 1,61,195 रुपयांवर, तर चांदी GSTसह 2,70,890 रुपयांवर. जूनपर्यंत कर्जमाफी झाली तर ठीक, अन्यथा सरकारला सोडणार नाही. रोहित पवार यांचा सरकारला इशारा. तर शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आहेत. कर्जमाफी करताना मोठी कर्जमाफी होणं अपेक्षित आहे. रोहित पवारांची मागणी. साताऱ्याच्या माणखटाव तालुक्यामध्ये पाणी टंचाईच्या प्रश्नावरून शेतकरी आक्रमक. शेतकरी आणि महिलांनी तीव्र आक्रोश मोर्चा काढला. भले आमचं रक्त घ्या, पण आमच्या हक्काचं पाणी आम्हाला द्या. शेतकऱ्यांची घोषणाबाजी. नाशिकच्या लासल गावात कांद्याच्या दरात आणखी घसरण. नाफेड NCCF कडून आता 12.35 रुपये दरानं खरेदीची घोषणा. कांद्याच्या दरात 50 रुपयांची तर सरासरी दरात 70 रुपयांची घसरण. शेतकऱ्यांकडून यावेळी संताप व्यक्त. डिझेल दरवाढीचा नंदुरबारमधील शेतकऱ्यांना मोठा फटका. इंधन दरवाढीमुळे खरीप हंगामाच्या तोंडावर मशागतीचा खर्च वाढला. डिझेल 94 रुपये 58 पैशांवर गेल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडलं. बीडच्या परळी बोरणा मध्यम प्रकल्पामध्ये 40% पाणीसाठा शिल्लक. तर वाढलेल्या तापमानामुळे पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे पाणीसाठ्यात घट. तर नागरिकांनाही पाणी जपून वापरण्याचं आवाहन. बीडच्या गेवराईमध्ये जालन्यात अंबडमधून जाणाऱ्या गोदावरी नदीचं पात्र कोरडं. तर मराठवाड्यातील अनेक गावांना तीव्र पाणी टंचाईच्या झळा. वारंवार मागणी करून सुद्धा नदीत पाणी सोडलं जात नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप. कोल्हापूर जिल्ह्यावर सध्या पाणी संकटाचं सावट. तर काळमवाडी या धरणात सध्या फक्त 4.5 TMC पाणीसाठा शिल्लक. यामुळे धरणातील 3 TMC पाणीसाठाच वापरता येणार. वाशिम जिल्ह्यातील काही लघु प्रकल्पांनी तळ गाठलाय. तर या प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात गाळ उपसा सुरू आहे. प्रकल्पातील गाळ निघाल्यामुळे जलसाठा क्षमता वाढणार. परभणीच्या चारठाणा या गावामध्ये भीषण पाणी टंचाई. गावकऱ्यांवर खासगी टँकरनं पाणी विकत घेण्याची वेळ. नळ योजनांसाठी लाखोंचा निधी आला, पण सर्व कामं अद्यापही अपूर्णच. बुलढाण्यामध्ये डिझेल तुटवड्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःला वखराला झुंपण्याची वेळ. तर संग्रामपूर तालुक्यातली ही घटना समोर. शेतकरी आता शेती कामात ट्रॅक्टरला डिझेल उपलब्ध करून देण्याची मागणी करतात.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दिवशीही सीएनजी गॅसचा तुटवडा, तर पहाटेपासूनच सीएनजी मिळावा यासाठी सीएनजी स्टेशन बाहेर गर्दी. तांत्रिक अडचणींमुळे शहरातील एक सीएनजी स्टेशन 2 दिवसांपासून बंद आहे. नंदुरबारमध्ये खरीप हंगामासाठी कापसाचे बियाणे उपलब्ध. 1,08,000 हेक्टरवर कापसाची लागवड होणार असल्याचा अंदाज. बोगस बीटी बियाण्यांच्या विक्रीवर करडी नजर राहणार, कृषी विभागाचा हा इशारा. अकोल्यात खरीप बियाणं विक्रीच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांचा खोळंबा. अजित 5 यासह कापूस बियाणे तुटवड्यामुळे शेतकऱ्यांचा खोळंबा झाला असून लिंकिंगच्या तक्रारी सुद्धा आल्यात. साठेबाजी आणि लिंकिंग रोखण्यासाठी जिल्ह्यामध्ये विशेष भरारी पथकं तैनात. मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेचा अमरावतीमध्ये मंत्री बावनकुळेंच्या हस्ते शुभारंभ. तर आजपासून संपूर्ण राज्यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजना कार्यान्वित. बीडमधील मराठा बांधव अंतरवाली सराटीकडे रवाना. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून जेवणाची शिदोरी सोबत घेऊन हे सगळे अंतरवाली सराटीच्या दिशेनं निघालेत. चिखले ग्रामस्थांचं मुरबाड पंचायत समितीसमोर पाण्यासाठी आमरण उपोषण. जलजीवन मिशन अंतर्गत विहिरीला पाणी नसल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक. विहिरीचं खोलीकरण करण्याचीही ग्रामस्थांची मागणी. अहिल्यानगर संभाजीनगर महामार्गावर वाहतुकीची कोंडी, तर 5 किलोमीटरपर्यंतच्या लागल्या वाहनांच्या रांगा. शिंगणापूर फाट्यापासून ते 5 किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांग. वेंगुर्ल्यातील तुळसमध्ये श्रीदेव जैतीर या उत्सवाला सुरुवात. तर 11 दिवस चालणाऱ्या या पारंपरिक उत्सवाची सांगता कावळासाने होणार. तर उत्सवासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेळगाव आणि गोवा राज्यातनं लाखो भाविक तळ कोकणात सध्या दाखल. लोणारमधील दैत्य सुदन मंदिरात किरणोत्सव. तर 15 मे पासून 4 ते 5 दिवस हा किरणोत्सव सुरू राहणार. दरम्यान किरणोत्सव पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक लोणारमध्ये येणार. बकरी ईद निमित्त चाकणमधील जनावरांच्या बाजारात बोकड खरेदीसाठी मोठी गर्दी. आतापर्यंत सुमारे 7 ते 8 कोटी रुपयांची उलाढाल. राजस्थान, सोलापूर आणि अहमदनगरमधून आलेल्या विविध बोकडांना वजनानुसार लाखांच्या घरात मागणी. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये वेतन वेळेत देण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं उपोषण. प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे हक्काचं वेतन वेळेत मिळत नसल्याच्याही तक्रारी. नंदुरबार शहरातील अंडरपास दुरुस्तीच्या कामाला आता सुरुवात. तर पाणी साचण्याच्या समस्येमुळे अंडर बायपास 15 दिवसांसाठी बंद. शहरातील सर्व वाहतूक उड्डाण पुलावरून वळवली गेली आहे. वाहतूक कोंडीचीही शक्यता. शिरूरच्या निमोणेमध्ये शेतरस्ता खुला करताना अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे दुर्घटना टळली. शेतरस्त्याच्या या कामाला विरोध करत असताना आत्मदहनाचा प्रयत्न. वाशिममधील ग्रामीण भागातील नागरिकांचा घरकुल योजनेतील दुसरा तिसरा हप्ता रखडलाय. दुसरा आणि तिसरा हप्ता न मिळाल्यामुळे घरं अर्धवट अवस्थेत. बांधकाम साहित्याचे दर आणि मजुरी वाढत असल्यामुळे नागरिक चिंतेत. बीड भूसंपादन घोटाळा प्रकरणी आता तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. तर 7 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांची जिल्हा कारागृहात रवानगी. नंदुरबारमध्ये आजपासून जनगणनेला प्रत्यक्ष सुरुवात. तर प्रत्येक प्रगणकाकडून 800 नागरिकांची माहिती संकलित होणार. 16 मे ते 14 जून दरम्यान जनगणनेचा हा पहिला टप्पा पार पडणार. सांगलीच्या बोरगावात बिबट्याचा थरार. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 5 शेळ्यांचा जागीच मृत्यू. हा थरारक प्रकार या ठिकाणी झाल्यामुळे भीतीचं वातावरण. वन विभागानं तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करण्याचीही शेतकऱ्यांची मागणी. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अवैध रेती तस्करीचा कहर. जुनोना या जंगलामध्ये अवैध रेती भरल्या हायवा ट्रकची सांबर प्राण्याला धडक. दरम्यान उपचारासाठी या सांबराला ट्रान्झिट ट्रीटमेंटसाठी हलवण्यात आलं. अवैध रेती तस्करांवर आता नागरिकांकडून कारवाईची मागणी होतीये. अमरावतीमधून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या टप्प्यात सीसीटीव्हीचा वॉच. तर महामार्गावर वाहनांची किमान 100 आणि कमाल वेगमर्यादा 120 एवढीच निश्चित. अपघात रोखण्यासाठी प्रशासनाची सकारात्मक पावलं. कल्याणमध्ये बापानं बंद घराची रेकी केल्यानंतर मुलानं त्याच घरात चोरी केली. मौज मजेसाठी मुलांचा वापर करणाऱ्या फॅमिली गँगचा हा पर्दाफाश. 4 घरफोडीचे गुन्हे उघड करत 21,60,000चे दागिनेही जप्त. बनावट आरटीओ ई चलानाची आता एपीके फाईल डाउनलोड केल्यामुळे व्हॉट्सअॅप हॅक झाल्यानंतर तरुणाच्या बँकेतनं 1,94,000 रुपये लंपास. सायबर सेलकडे ही तक्रार दाखल. धाराशिवच्या परांडा शहरातील अतिक्रमणांवर आता हातोडा. तर पोलीस बंदोबस्तात पालिकेची कारवाई. मंडई चौकासह किल्ला रस्ता मोकळा केला. केडीएमसीच्या घंटा गाडीखाली आल्यानं 2 वर्ष चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू. तर कल्याण मलंग या रोडवरच्या भालगाव परिसरातली ही घटना. शिवा राठोड असं या मृत चिमुकल्याचं नाव. घंटा गाडीच्या वाहन चालकावर आता गुन्हा दाखल करण्याचीही मागणी.
नागपूर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं पारडी हायवेवर धडक कारवाई केली आहे। ओडिशातून आलेला ट्रक आणि कारमधून 34 किलो गांजाही जप्त केला। या प्रकरणी गांजाची खरेदी विक्री करणाऱ्या 6 आरोपींना अटक, वाहनासह एकूण 29 लाखांचा मुद्देमाल जप्त। वाशिमच्या रिसोडमधील केनवड या परिसरामध्ये विहीर आणि बोरवेलवरील मोटारींचे वायर चोरीला गेल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान। दरम्यान पोलिसांनी आता चोरट्यांचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी नागरिकांची मागणी। हिंगोलीच्या औंढा नागनाथमधील जिंतूर टी पॉइंट परिसरामध्ये कार आणि पिकअपचा अपघातात दोघे गंभीर जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू। पिकअपमध्ये दारूचे बॉक्स आढळल्यामुळे संशयाचं वातावरण।